लगातारचे षटकार, 1000 रुपयांचा कॅश प्राइज आणि प्रवीण शेवाले याच्या वतीने देखील आदेश मसेसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज, 3 लगातारचे षटकार. खंडाई कांडपे आणि त्यांच्या विरोधामध्ये पुण्यनगरी पलसधरी संघ. मैत्रीपूर्ण लढत आहे. मैदानाच्या बाहेर दोनही संघांच्या खेळाडूंचे एक मैत्रीपूर्वक संबंध आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला एकमेकाच्या विरोधात स्वतःच्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळावं लागतं. मॅचला त्वरित सुरुवात करा. 3 षटक 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपवणं अतिशय महत्त्वाचं आहे, अन्यथा चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. जसा पहिला बॉल पडेल टाइम सेट केला जाईल साथी स्कोररच्या माध्यमातून आणि सक्त ताकीद देखील दिली जाईल. त्यामुळे नियमाकडे आणि खऱ्या अर्थानं वेळेकडे आपण लक्ष द्या. बॉलिंग मार्कवरती टीमचा कॅप्टन, मागील मॅचचा हिरो अमोल दरेकर, ज्यांना मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली सार्थक सुरवेला. अमोल दरेकरचा पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, अनिकेत पाटीलचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. ऑन स्ट्राईक अनिकेत पाटील, नॉन स्ट्राईक वरती आदेश मसे, जो खंडाई खांडपे संघासाठी नेहमी खऱ्या अर्थानं तारणहारची भूमिका जो साकार झालाय, तो आदेश मसे नॉन स्ट्राईक वरती यंगस्टरला प्राधान्य देण्याचं काम आदेश मसेनं केलंय सातत्यानं. आणि 2 लगातारचे निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकतोय अमोल दरेकर. बिग बाडल मॅच आहे. एकीकडे RB11 खंडाई खांडपे आणि त्यांच्या विरोधामध्ये पुण्यनगरी पलसधरी या 2 संघादरम्यानचा सामना आहे. 2 बॉल निर्धाव आले. तिसरा बॉल घेऊन तयार अमोल. अनिकेतसाठी स्लोअर 1 पीक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास, 1 टप्प्याचा अंतर गाठत बॉल मंतर सीमा पार. रुपे ऑन द गो 4. थँक्यू डीजे. चौकार आलाय, स्लोअर 1 पीक केला अनिकेत पाटीलनं. आणखी एक धीम्या गतीचा बॉल येईल फील्डला क्लिअर करणारा. आधी आक्रमण नंतर क्लास. बॉल डीप कव्हर पॉइंटला होतोय फरार. चौकार. दोन बॅक टू बॅक 4 आलेत मैदानाच्या आतमध्ये. दोनही स्लोअर 1 बॉलला खऱ्या अर्थानं पीक केला अनिकेतनं. तिसरा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर तिसऱ्या बॉलमध्ये चौकार येईल का, परंतु कमबॅक केलंय. तिसरा बॉल निर्धाव फेकलाय आणि यानंतर टोटल बॉल संपले त्या षटकातील 5 आणि धाव संख्या ती 8. अनिकेत पाटीलसाठी देखील पारितोषिक आहे. 3 लगातारचे षटकार. प्रवीण शेवाले याच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज. पुढे टाकलाय बॉल, अलॉंग द कार्पेट केलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. नागेश बॉलला उचलतोय, फेकतोय वेल थ्रो, प्रतिम फेकी आणि त्यानंतर एकच धाव मिळते. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड. टोटल रन्स 9 रन्स, नो लॉस. टीम खंडाई खांडपे संघ या मॅच मध्ये सुरुवात करतोय. 9 या धाव संख्येने एकही गडी बाद नाहीये. RB11 खंडाई खांडपे संघ. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आहे ती 9. एकही गडी बाद नाहीये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता खंडाई RB11 खंडाई खांडपे संघानं आणि 9 या धावसंख्येनं त्यांनी सुरुवात केली. ओव्हर नंबर 2 मध्ये रेडी होतोय. बॉलिंग मार्क वरती नागेश उघडा. नागेश उघडा आलाय बॉलिंग मार्क वर. पहिल्याच मॅच मध्ये पुण्यनगरी पलसधरी संघानं धावा वाचवल्यात त्या 41 आणि या मॅच मध्ये एका षटकामध्ये 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. अमोल दरेकरचं पहिलं षटक संपलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय नागेश उघडा. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटाचा अवधी खर्च केलेला आहे तो पलसधरी संघानं. दुसरं षटक स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे लावली अपील. बॅटला स्पर्श केलाय बॉल. पंचांचं सांगणं देखील आहे. रन मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 10 आकड्यावरती. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, नो लॉस. RB11 खंडाई खांडपे
एका एका धावेनं पुढे सरकतोय. दोन बॅक टू बॅक चौकार आले बॅटर अनिकेत पाटीलच्या पाठमधून. त्यानंतर लगेचच कमबॅक केलं बॉलिंग मार्कवरती अमोल दरेकर आणि त्यानंतर नागेश उघडा एक चांगली सुरुवात करतोय या षटकामध्ये. ऑन स्ट्राईक आलाय प्रथमच आदेश मसेसाठी पारितोषिक आहे 3 लगातारचे षटकार प्रवीण शेवाले आणि चांगला बॉल बॅक टू द बॉल स्ट्रोक निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉलची गरज आहे कारण 4 षटकांचा सामना आहे. धावा या स्पर्धेमध्ये डिपेंड होत आहेत. मागील सामना चेस जरूर झालाय. या मॅचमध्ये कशा रीतीची रणनीती असेल हे दोनही संघांना माहिती नाहीये. त्यामुळे जितक्या कमीत कमी धावांपर्यंत रोखता येईल तितक्या कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम फलसदारी संघाला देखील करायचं या मॅचमध्ये. तेच कृत्य करतोय बॉलिंग मार्कवरती आहे नागेश उघडा ऑन साईडला लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षकाला वेगाने. दुसरीचा प्रयत्न आहे थ्रो ॲक्युरेट कलेक्शन चांगलं परंतु त्यानंतर गडबडलाय. थोडीशी चुकी अमोल दरेकर कलेक्शन मध्ये करतोय आणि त्याच नंतर धावा मिळत आहेत. त्या 2 दुहेरीनं धाव संख्या आहे ती टोटल 12 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय षटकातील. संत क्रिकेट अद्याप तरी मैदानाच्या मध्ये 2 बॅक टू बॅक चौकार आले 3 आणि 4 या बॉल नंबर वरती परंतु तिथून एकही मोठा फटका आलेला नाही. त्याच मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात असफल ठरलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. साईराजनं पकडले अप्रतिम झेल आणि फलंदाज होतोय खऱ्या अर्थानं आदेश मसे इथे बाद. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि असं असताना इथे मात्र फलंदाज आदेश मसे बाद होतो. आता आला एक तो कुणाल बॅटिंग मार्क वरती. कुणाल आलाय बॅटिंग मार्कवर. मागील मॅच मध्ये कुणालनं फार चांगली बॅटिंग केले. यंगस्टर आहे यंगस्टरला प्राधान्य दिलंय. 12वा प्रतिनिधी द्या खांडपे संघाला मी विनंती करतोय. एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. नागेशचं षटक फार चांगली गोलंदाजी आहे. थोडा बॉल हवेत होता कदाचित कॅचची संभावना होती का निश्चित. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. दुसरा षटक जबरदस्त फेकतोय बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या षटकामध्ये एक वेल कमबॅक केले. फक्त धावा आल्या त्या 3 धावसंख्या पोहोचली ती 6च्या इकॉनॉमीनं टोटल 1 गडी बाद 12 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकामध्ये आलाय मागील मॅचचा हिरो सार्थक सुर्वे बॉलिंग मार्कवर. अनिकेत पाटील ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वरती कुणाल. पहिलाच बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला पकडली जाईल कॅच. बबलू उघडा तिथे उपस्थित. टेकन द कॅच 1 मोर विकेट डाऊन. अनिकेत पाटीलच्या स्वरूपात मोठा धक्का लागतोय तो
दुसरा बॉल अनुजाला बॅटिंग मार्गवरती निर्धाव चेंडू खेळतोय. सार्थक सुर्वे मागील मॅचचा हिरो पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित करतोय. मोठ्या फटक्याच्या शोधात अनिकेत पाटील देखील परतलाय. अनुजालाय अनुज देखील चांगला फलंदाज आहे. त्याच्याकडून अपेक्षा संघ अडचणीमध्ये क्रॉस द बॅट खेळलाय अलॉंग द कार्पेट. नागेश उघडा पोहोचतोय बॉल पर्यंत फेकतोय तोपर्यंत मिळते फक्त एक सिंगल धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. आता इथून चांगलं खेळावं लागेल. आघाडीचे फलंदाज बाद झालेत. मधल्या फलीचे फलंदाज सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवतील का खंडाई खांडपे संघाला या मॅच मध्ये. सार्थकचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय झेलला परंतु केले कॅच ड्रॉप. एक तर कंप्लीट दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न कुणाल निघालाय थांबवलंय खरं तर अनुजनं. एक धाव मिळते या बॉलवरती देखील. धावसंख्या आहे ती 14 आकड्यावर. कुणालनं रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. पाहिजे तितका संपर्क बॅट अँड बॉलचा होऊ शकलेला नाहीये त्याच कारणास्तव एक रन मिळते. सार्थक सुर्वे पुन्हा एकदा तयार. सार्थकचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वेगवान ऑफस्टिकची लाईन योग्यरीतीने हाताळली आहे. प्रत्येक बॉलमध्ये कमिटमेंट देतोय सार्थक सुर्वे. सेलिब्रेशन त्याचं मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलेलं. या मॅचमध्ये देखील जसं योग्य बॉल डिलिव्हर करतोय तसा आक्रोशाचा आवाज देखील आमच्यापर्यंत पोहोचतोय. ज्या रीतीनं गोलंदाजी करतोय फार अप्रतिम प्रभावित करणारी गोलंदाजी आहे. सार्थक सुर्वे पुन्हा एकदा तयार. अनुज पाटील हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय लाईन पिक केले पाठवलाय बॉल डीप फाईन लेगला सीमा पार चौकार. गोलंदाजी होती अंतिम बॉल मध्ये आला चौकार. 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या होत्या खरं तर सार्थक सुर्वेनं 2 परंतु अंतिम बॉल मध्ये लाईन मध्ये चुकी लाईन पिक केली अनुज पाटीलनं. डीप फाईन लेग मध्ये चौकार येतोय संघर्षाचा. 3 बॉल खऱ्या अर्थानं चांगले फेकले. 3 बॉल मध्ये खरं तर धावा खर्च केल्या सार्थक सुर्वेनं. त्या टोटल 5 आणि त्याच कारणास्तव 6 धावा खर्च करत 3 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. 6 इकॉनॉमी आहे. या षटकात किमान 15 ते 20 धावा एक फायटिंग स्कोर उभारू शकतो RB11 खंडाई खांडपे संघ देखील. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय. कैलास आलाय बॉलिंग मार्क वरती. बबलू आलाय बॉलिंग मार्क वर. बबलूचा पहिलाच बॉल खोलात टाकलाय खोदून काढलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे नागेश. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय. धावा आजच्या रात्रीमध्ये आपण जास्तीत जास्त डिफेंड होताना पाहिल्यात. मागील मॅच मध्ये धावा चेस झाल्यात. या मॅच मध्ये 19 धावा आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी उपयुक्त धावा आणखीन येतील का 5 बॉल मध्ये खंडाई खांडपे संघासाठी. वेगवान फटकाय पुन्हा एकदा लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर मध्ये माफ करा काऊ कॉर्नर मध्ये पकडले सार्थक सुर्वेनं झेल आणि अनुज पाटील देखील माघारी परततोय. लागला आणखी एक धक्का टीम RB11 खंडाई खांडपे संघाला. बालू वाघमारे आलाय बॅटिंग मार्क वर. आता अंतिम 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत त्या धावफलकावरती 19. 4 षटकांचा सामना आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती फक्त 19. अजूनही 4 बॉल मध्ये धावा जमाव्या लागतील त्या खांडपे संघाला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न मिस्टॅमिक स्ट्रोक. डीप कव्हर पॉइंटला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय वेगानं मिहीर बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत धावा मिळत आहेत. 2 दुहेरीनं धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या 21 रन्स ऑन स्कोर कार्ड.
कुणालनं मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. कुणालला या मॅचमध्ये एक सन्मानजनक धावसंख्येमध्ये पोहोचण्याची स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल या मॅचमध्ये. बालू वाघमारे मोठ्या फटक्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर स्ट्रोक. चांगली रणनीती आहे गोलंदाजाची. डायरेक्ट हिट केलेली नाहीये कारण एक एक धाव महत्वाची आहे. डायरेक्ट हिट कदाचित झाली नसती तर एक एक्स्ट्रा धाव आणखी मिळू शकली असती याचा विचार केलाय गोलंदाजानं. बहुतांश वेळेला आपण डायरेक्ट हिट होताना पाहिली आहे परंतु इथे थांबवलं स्वतःला कंट्रोल केलं बॉलिंग मार्कवरती बबलूनं. बबलूचा बॉल वेगवान. पंचांकडे व्हाईट बॉलचा कॉल करतोय फलंदाज. निर्धाव चेंडू आल्यानंतर रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं व्हाईट बॉलसाठी. पंचांनी खरं तर व्हाईट बॉलचा इशारा दिलेला नाहीये. लिगल डिलिव्हरी आहे परंतु पंचांच्या निर्णयावरती चॅलेंज केला डिसिजन बॅटिंग करणाऱ्या टीमनं. आपण चेक करतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये हरेश कराले सर. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू. प्रत्येक टीमसाठी आपण एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. नो बॉलसाठी त्यानंतर व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू आपण उपयुक्त करू शकता. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय RB11 कंडाई खांडपे संघासाठी. आणि आता अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या ती 21 आकड्यावर 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम बॉल पुन्हा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चुकी झालेली आहे. एक तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न खेळत बसलाय बबलू आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन तर कंप्लीट पंत इशारा देतील. थर्ड अंपायर घेतलाय पुन्हा एकदा. रनआउट साठी हा रिव्ह्यू. लेग बाईच्या धाबा आहेत. 2 मिळतील का 3 तोपर्यंत आपण डिसिजन करूया चेक. डिसिजन पेंडिंग आहे. पुन्हा हरेश कराले सर यांना बिझी ठेवलंय टेक्निकल रूम मधून. फलंदाज होतोय बाद. धावा ऍड होत्या त्या 2. धावसंख्या ती 23. येणारे 24 बॉल 24 धावसंख्येची गरज टीम पुण्यनगरी पलसाई पलसरी संघाला सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. RB11 खंडाई खांडपे संघ 24चं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये हे 2 सलामीवीर दोन्ही अटॅकिंग बॅट्समन आहेत. 24 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान 8 ते 10 धावा आल्या तर हा सामना सोपा होऊ शकतो.
तो पुण्यनगरी पलसझरी संघासाठी देखील 24 जास्त काही कष्ट घ्यावे लागणारच नाहीत फलंदाजी करणाऱ्या टीमला, परंतु जितके डॉट बॉल पर्सेंटेज येतील मैदानाच्या आतमध्ये तितके थोडे त्रासदायक ठरू शकतात ते पुण्यनगरी पलसझरी संघाला देखील. 24 बॉल्स लेफ्ट, 24 रन्स, हेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रन अप बॉल इक्वेशन खूप प्रयत्न करावे लागतील, जिद्दीनं गोलंदाजी करावी लागेल, जिद्दीने सुरुवात करावी लागेल. आदेश मसेला बॉलिंग मार्क वरती. 24 सेकंड राऊंड मधील अंतिम सामन्याचा आनंद आपण घेतोय. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे खुर्द आयोजित आमदार चषकाचा खऱ्या अर्थानं आनंद आपण घेत आहे. प्रत्येक प्रेक्षकाचं आपण सहर्षमय स्वागत करतोय आणि त्यानंतर जे प्रेक्षक इतक्या रात्री देखील tenniscricket.in या वाहिनीद्वारे आम्हाला जोडले गेलेत त्या प्रेक्षकांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. 24 बॉल 24 धाव संख्येची गरज. आदेश मस्ते बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राईक वसंत होला, आक्रमक बॅट्समन वसंत होला ऑन स्ट्राईक आहे. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती ज्यानं पलसझरी संघाला लीड केले तो अमोल दरेकर नॉन स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल क्रॉस पाठ खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॅटचा फ्लो ओपन झाला होता. नो कनेक्शन, बॅट अँड बॉल, फ्लाय स्लिप मध्ये बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग, विकेट किपर बीट झाला होता. सुरुवात चांगली झाली आहे ती RB11 खंडाई खांडपे संघाची देखील. 23 बॉल आणि आता 24 धाव संख्येची गरज. मोठ्या पटक्याच्या शोधात वसंत होला, सामना लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न. लोवर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलेला आहे. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळते या बॉलवरती ती एक न स्ट्राईक रोटेड. ऑन स्ट्राईक येतोय अमोल दरेकर. धाव संख्या ती 1, बॉल संपले ते 2. 2 बॉल 1. चोवीस धाव संख्येचा पाठलाग करते पलसझरी टीम. 2 बॉलमध्ये 1 धाव फलकावरती पाहायला मिळते. ओ यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. आणखीन एक सिंगलच इथून पाहायला मिळते. दोन धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आदेश मसे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. समोर वसंत होला. आणि ज्या वेळी अगदी आपण पाहिलं या मैदानावरती शिवम की लो स्कोरिंग मॅच ही शेवटच्या बॉलपर्यंत जाताना जरूर पाहायला मिळाली आहे, परंतु कालच्या रात्रीमध्ये अगदी एक अशीच मॅच लवकर फिनिश देखील झाली होती. ओ यावेळी टॉपेज पाठीमागे एसटी रक्षक व फिल्डर देखील त्यांच्यापासून अगदी भरपूर दूर राहिला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अमोल दरेकर स्टाकिंग एंड वरती डेंजर एंड झोनला, परंतु अगदी पंच देखील सांगतात की मात्र फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत. अगदी आपण पाहता पॉपिंग क्रीज मध्ये 3 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट. खऱ्या अर्थानं शॉट्स करले फिल्डरचं कौतुक करायला हवं. त्याच्यापासून भरपूर दूर होता बॉल, परंतु हे फट्स कमालीचे होते. ड्राईव्ह लगावली परंतु त्याच्या हातामध्ये बॉल आलाच नाहीये. इतके जबरदस्त हे फट्स पाहायला मिळाले. धावा 3 आल्यानंतर धावफलकात जाऊन पोहोचलाय ते मात्र 5 वरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं दोनही संघ अगदी जवळचे आहेत. दोन्ही संघांमध्ये जे मैत्रीचे संबंध आहेत ते अगदी जवळचे आहेत आणि त्यांच्यामध्येच खऱ्या अर्थानं ही मॅच ओ समोर ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अमोल दरेकरच्या बॅटमधून चौकार. ओ यावेळी मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर करतोय चुकी. कॅच ऑफ
कमी धावसंख्येचा ज्यावेळी बचाव करायचा असतो त्यावेळी फिल्डिंग मध्ये तुम्हाला चुका करायच्याच नाहीयेत. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चांगलेच काम करायचं आहे. कॅचेस तुम्हाला कॅरी करायचे आहेत. एक एक धाव तुमच्यासाठी महत्त्वाची असते. परंतु इथे फिल्डिंगमध्ये चुका होताना पाहायला मिळाल्या. कॅच ड्रॉप झाली. अमोल दरेकरला जीवदान मिळालं आहे. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती आलात. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 24 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. आमचे आदरणीय अजयदादा दिघे यांची आणखीन एक रजनी स्पर्धा याच मैदानावरती आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे तब्बल 1.5 लाख रुपये. ती स्पर्धा अगदी थोड्याच दिवसांमध्ये आपल्या भेटीस येईल. त्या स्पर्धेची डेट उद्या आपल्या सर्वांना अगदी निश्चितपणे समजेल. अजयदादा दिघे यांच्या माध्यमातून आपण पाहताय दरवर्षी खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांच्या नावानं ती स्पर्धा असते. याच मैदानावरती ती स्पर्धा जरूर आपल्या भेटीस येईल. उद्या त्या स्पर्धेची डेट फायनल आपल्यापर्यंत पोहोचेल. ओ बोल्डिम दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय मिळाली आणि निकेत पाटीलला विकेट. छोटा पाठ बडा धमाका. या विकेट आली आहे. ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये ज्या विकेटच्या शोधामध्ये RV11 खंडाई खानपे टीम होती ती विकेट फायनली मिळाली आहे. ती मात्र RV11 खंडाई खानपे टीमला टीमचा कॅप्टनला परत पाठवलंय. अमोल दरेकर बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नागेश उघडा इनाट नंबर 3 साठी बॅटिंग करण्यासाठी ऑन साईड. ओ यावेळी शॉर्ट बॉल शॉर्ट टर्म पुल केलाय. फिल्डर नाही आहेत. वॅकंट एरिया आहे. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत धावा मिळतात. ते अगदी 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले. ते मात्र 12 धावा धावफलकावरती 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अर्ध लक्ष कंप्लीट झालाय. अजूनही अर्ध्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. कमी धावसंख्येचं ज्या ज्यावेळी खऱ्या अर्थानं टार्गेट असतं त्यावेळी त्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात आणि त्यातीलच मात्र एक मॅच आमदार चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दमदार खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आमदार साहेबांच्या नावानं आमदार साहेबांच्या बड्डेचं वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रदीपजी वायकर स्वप्नीलजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे यांनी आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहताय. दर्जेदार ही स्पर्धा. तिसरी रात्र या स्पर्धेची. उद्या अंतिम आणि फायनल रात्र या स्पर्धेची पाहायला मिळेल. अनिकेत पाटील व दूरवरून खेळलेत. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पडल्यानंतर खाली राहिलाय हेच सांगतात नॉस्ट्राईक एंडवरती वसन ओलाला. अनिकेत पाटीलनं मागच्या मॅचमध्ये देखील कमाल केली होती बॉलिंगमधून. तोच गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर धावा आल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक हवा होता टीमला आणि तो कमबॅक त्यानं मिळवून दिला. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. रनआउटची संधी परंतु लगेच पाठीमागे फिरलाय. एक एक धाव साठी खऱ्या अर्थानं आता संघर्षच करावा लागतोय. कॅप्टन बाद झाल्यानंतर हा दबाव मैदानाच्या आतमध्ये पुण्यनगरी पलसाई पळसदरी टीमवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग ड्यू फॅक्टर खऱ्या अर्थानं हलकासा मैदानावरती पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र चालू झालंय आणि त्याचमुळे कदाचित बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. पाठीमागे केलाय लॉंग लेगला मोठाचे फिल्डरसाठी फिल्डर पोहोचतील का परंतु त्याच्या अगोदर बॉल पोहोचलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. बरोबर पाठीमागे केला. वॅकंट एरिया शोधली. गॅप शोधली. गॅपमध्ये चौकार आला. चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती. मास्टर दहिवली टीम
ओ परफेक्ट यॉर्कर, तो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला आहे. जबरदस्त गोलंदाजी अनिकेत पाटीलजी. अगोदरच्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र परफेक्ट यॉर्करच आला. जबरदस्त गोलंदाजी करत असताना धावसंख्या एकंदरीत 16 वरती जाऊन पोहोचले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चला लगेच टीम मीटिंग करू नका, मॅच स्टार्ट करा. मास्टर 11 दहिवली टीम आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा, कारण की ही मॅच संपल्यानंतर यातील विजयी संघ तो आपल्या बरोबर या स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं जय भवानी अर्बन संघ जो क्वालिफाय झाला, टॉप 4 मध्ये पोहोचला. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं स्वर्गीय भास्कर 11 अंजप जो कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला आणि आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल, परंतु त्याच्या अगोदर या 2 टीम मधून कोणता संघ विजय होईल त्याची उत्कंठा सर्वांना लागून राहिली आहे. चला चला टीम मीटिंग करू नका, इतका वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत. 12 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता आहे, परंतु त्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी जीवाचा अत्तांग करतायत मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारी टीम. धावा वाचवायचेच आहेत, विजय इथून संपादित करायचाच आहे. विजयासाठी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर संघर्ष हा करावाच लागतो, सहजासहजी काहीच नाहीये. संघर्षातूनच तुम्हाला विजयाकडे तो रस्सा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि तो संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा अगदी शिगेला पोहोचलाय. कोणता संघ यातून विजय होईल, कोणता संघ या स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनल खेळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीष पवार. ओ पडल्यानंतर बाहेर निघाला, वाईट बॉल आला. तुम्हाला 12 मध्ये 8 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बॉलिंग करूच शकत नाहीये, 100च्या धावा तुम्ही देऊच शकत नाहीयेत. तुमच्यावरती विश्वास दर्शवलाय, तुमच्याकडे हे षटक सोपवलाय, तुम्ही कमीत कमी धावा देणार आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल यासाठी तुम्हाला मात्र प्रमोट केलाय. परंतु इथे पहिलाच बॉल वाईड आला. ओ यावेळी ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बॉल निघाला, डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफला. ओ चांगली फिल्डिंग, तितकंच अचूक फेकी देखील पाहायला मिळतीये. धाव मिळाली ती सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले. ते मात्र आता 18 वरती येणारे बॉल शिल्लक आहेत ते 11 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 6. 11 बॉल 6 ची आवश्यकता. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अगदी संघर्ष करताना पाहायला मिळतात. मनीष पवार काय बॉलिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. ओ पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघाला. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. आता 5 ची आवश्यकता आहे 11 बॉल मध्ये. एक एक बॉल महत्वाचा आहे तुमच्यासाठी. तुम्ही घेतलेला एक एक निर्णय तो योग्यच कसा असेल याच्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. चुकी तुमची इथून तुमच्या टीमला पराजयाकडे घेऊन जाईल. त्याच्यामुळे प्रत्येक निर्णय हा अचूकच तुम्हाला इथून ठेवावा लागेल. 5 धावसंख्येचं रक्षण करायचं तुम्हाला 11 बॉल मध्ये. कमीत कमी धावसंख्येचे षटक फेकावं लागेल, इकॉनॉमिकल राहावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील, त्याच वेळी या धावसंख्येचं संरक्षण होईल. ओ पडल्यानंतर आतमध्ये आला, पाठीमागे निघाला. शॉट थर्डमॅन अलर्ट आहेत, बरोबर बॉलला कॅरी केलाय. धाव मिळणारच नाहीये. 10 बॉल 5 ची आवश्यकता. हा 2 व्हाईट बॉल जर का आले नसते ना तर या मॅच मध्ये अगदी मजा पाहायला मिळाली असती, ती चुरस पाहायला मिळाली असती. आणि क्रिकेटमध्ये या चुरस पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येत असतो. हो पुन्हा एकदा वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नागेश उघडाचा अपयश आलंय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता येणारे 9 बॉल आणि बनवायचे आहेत त्या कंपल्सरी 5 धावा. 9 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. मनीष पवार गोलंदाजी मार्कवरती, समोर नागेश उघडा. हो यावेळी ऑन साइडला फटका केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नर. अनिकेत पाटील एकच धाव. पुन्हा एकदा सिंगलच मिळतीये. सिंगलला आपण पाहताय धाव फलक आता पुढे जाईल. धाव फलक आता जाऊन पोहोचतोय. 20-4 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 8. 4 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा.
ओखत केलाय पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सरळ चाललाय सीमा पार. धाबा 4 विजयी झालाय पुण्यनगरी पलसाई पळसदरी. परंतु फाईट दिली आहे RB 11 खंडाई खानपेठ टीमनं जबरदस्त लढलाय. धाबा थोड्या आणखीन असता तर मॅच मध्ये आणखीन मजा आली असती. जबरदस्त मॅच शेवटपर्यंत लढला. अपयश आलं. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि